आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या अजून तू ज्या लोकांचा धर्माला विरोध असेल तर त्या लोकांनी देशात राहू नये. आणि हे जे लोक बोलणारे आहेत यांना बोलायला कोण लावतो? धर्माबद्दल बोलायला कोण लावतो? धर्माच्या विरोधात बोलायला कोण लावतो? याचा देखील कुठेतरी आता जनतेसमोर या लोकांचा चेहरा सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठलातरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला. प्रथमतः मी हरिभक्त पारायण संग्राम बाप्पू भंडारे यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचं समर्थनही करतो की अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्या भावना आज व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांनी जे काही काळं फासलं तर ते करत असताना त्यांनी यांच्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठंतरी महाराष्ट्राची देशाची एक वेगळी परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका ही घेऊन जात असताना या अनेक लोकांनी कुठंतरी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता समर्पित केलं आणि आज नाही केलं. हे गेल्या 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी काही लोकांनी अगदी कुठलंही कुटुंब न बघता ते स्वतःचं संपूर्ण जीवन फक्त भगव्या ध्वजाकरता समर्पित केलं आहे, धर्माकरता समर्पित केलं आहे, पांडुरंगाकरता केलं, प्रभू रामचंद्राकरता केलं आहे. आणि हे करत असताना कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला. एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो, अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. आणि त्यामुळे बाप्पूंनी जे केलं आहे तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली, योग्य रीतीने त्याचं केलं. आणि इथून पुढच्या काळामध्ये असं जर कुणी ह्या साधू संतांबद्दल जर बोलत असेल, बाप्पूंनी त्यांच्यावर वैयक्तिक त्यांचं नाव घेतलं म्हणून नाही केलं, पण बाप्पू ज्या लोकांना आदर्श मानतात, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना आदर्श मानतात, ह्या लोकांच्या बद्दल बाप्पूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळं बाप्पूंनी आज कुठेतरी ह्या पद्धतीनं कुठेतरी आपला एक निषेध व्यक्त केलेला आहे. त्यामुळे बाप्पूंचं आम्ही समर्थन करतो. आणि हे जे लोक बोलणारे आहेत यांना बोलायला कोण लावतं? धर्माबद्दल बोलायला कोण लावतं? धर्माच्या विरोधात बोलायला कोण लावतं? याचा देखील कुठेतरी आता जनतेसमोर ह्या लोकांचा चेहरा सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा लोकांना महाराष्ट्रात काय देशात राहण्याचा अधिकार नाही. ज्या लोकांचा धर्माला विरोध असेल तर त्या लोकांनी देशात राहू नये. कारण ही देश म्हणजे धर्म आहे आणि संस्कृती, धर्माची संस्कृती आहे. भारत देश म्हणजे काय? आधी संस्कृतीवर चालत आलेला देश आहे आणि संस्कृती काय आहे तर हिंदू धर्म संस्कृती आहे. त्यामुळे या लोकांना अशा पद्धतीने धर्माची एलर्जी असणं अत्यंत दुर्दैव आहे. आणि हे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये घडतंय, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, इथं अनेक साधू संतांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. त्यामुळे जे काय बाप्पूंनी केलंय त्याचं आम्ही सगळ्यांच्या वतीनं मनापासून त्याचं अभिनंदन करतो. बाप्पूंना अटक होण्याचं काही कारण नाही. बापूंचा शेवटी हे बघा, मी जसं सांगितलं, देश म्हणजे काय, ही संस्कृतीवर चाललेला देश आहे आणि संस्कृती काय तर त्याला हिंदू धर्म संस्कृती. त्यामुळे ह्याच्या विरोधात बोलणं त्याच व्यक्तीला पहिले अटक झाली पाहिजे. बापूचा कुठे अटक होण्याचा काही संबंध नाही. बापूने कुठेही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. जो धर्माच्या विरोधात बोलत म्हणजे हा देशाच्या विरोधात बोलणारा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कुठेतरी पक्षाची झालर आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या झालरीमध्ये वाढणारे लोक आज काय करतायत हे इथंच नाही, म्हणजे फक्त तोच व्यक्ती नाही, त्याच्याबरोबर अनेक लोक आहेत. आज अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना या पक्षाच्या कुठेतरी संरक्षण मिळत आहे आणि त्या संरक्षणामुळं ते वेगवेगळे कृत्य सुद्धा करतात. असे कृत्य करतात आणि इतर सुद्धा कृत्य करतायत. खरं तर याच्या मागे अनेक लोक आहेत आणि फक्त छत्रपती संभाजीनगरमधलीच नाही तर भारत देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ह्याच्याकरता किंबहुना त्याच्या बाहेरून देखील, भारत देशाच्या बाहेरून देखील अशी मदत पुरवली जाते. आणि ह्याच्यातनंच या लोकांचं धाडस होतं की कुठंतरी आता वेगवेगळ्या प्रकारचा जिहाद आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी फक्त एकच जिहाद आम्ही ऐकत होतो काही 20-25 वर्षापूर्वी, तो लव जिहाद होता. आणि आता हळूहळू वेगवेगळं जिहाद समोर यायला लागलेलं आहे. त्यामुळे ती जी काही व्यक्ती आता अटक झाली छत्रपती संभाजीनगरवरून, तुम्ही सांगता एक नगरसेवक किंवा एक व्यक्ती, असं नाही, शेकडो लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि ह्या लोकांच्या मदतीनं हे रॅकेट हे आज फक्त नाशिक सारख्या ठिकाणी उघडकीस आलंय, परंतु अनेक ठिकाणी आहे. जिथं जिथं शोरूम्स असतील, जिथं जिथं छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज असतील, तिथं ऑफिसमध्ये असेल, एक व्यक्ती जरी असता तो त्याच्यावर तो बारकाईने काम करतो. आणि अशा पद्धतीच्या जिहादाला ते कुठंतरी पुढाकार देऊन, त्याला आर्थिक बळ देऊन
कुठेतरी असे लोक जर काय करत असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील रसद पुरवली जातील. राजकीय संरक्षण देखील दिलं. तुम्ही आता सांगितलं MIMचं एक नगरसेवक, एक नाही तर अनेक नगरसेवक आहेत. सगळ्यांकडून मदत झाली आहे. तो एक व्यक्ती तुम्ही जे सांगता तर तो व्यक्ती याच्यामध्ये प्रमुख आहे. इम्तियाज जलील व्यक्ती याच्यामध्ये प्रामुख्याने सातत्याने पुढाकार घेते. प्रत्येक व्यक्ती जसं आपण पाहिलं यवतचं प्रकरण झालं तर तो सांगतो जुनापासून आहे, पहिल्यापासून आहे. हे लोक सातत्याने अशा गोष्टींना समर्थन करतात. हे उलट सांगणार नाहीत लोकांना की असं करू नका. हे उलट नाही पहिलेच अरे पहिलेच कसं काय होतं, तू सांग ना तुझ्या लोकांना की तू करूच नको. तू कशाला आमच्या हिंदूंच्या माता भगिनीला बघता, तुमच्या तर काही कमी पडल्या का. हे जे चाललेलं आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला अत्यंत धोकादायक आहे. आणि ह्या प्रवृत्ती ज्या आज बापूंनी कुठंतरी ठेचून काढण्याचा प्रयत्न बापूंनी केलाय तर तशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये या प्रत्येक व्यक्तीला उत्तर देण्याची आवश्यकता आहे.